जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये घराणेशाहीचाच विजय पाहायला मिळालाय। मंत्री नेत्यांच्या नातेवाईकांनी विजयाचा गुलाल उधळलाय। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये घराणेशाहीचा बोलबाला असल्याचं दिसून आलंय। कुणाचा मुलगा, कुणाची मुलगी, कुणाच्या सुनबाई तर कुणाचे भाऊ बहीण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते आणि त्यात कुणाचा विजय झालाय तर कुणाला पराभवाची धूळ चाखावी लागली आहे। घराणेशाहीचा विजय धाराशिवमध्ये तेर जिल्हा परिषद गट यामध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील विजयी झालेले आहेत। माळशिरसमध्ये दहिगाव जिल्हा परिषद गट या ठिकाणी राम सातपुते जे माजी आमदार आहेत भाजपचे, त्यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांचा विजय झालाय। सांगलीमध्ये कुंडल जिल्हा परिषद गट या ठिकाणी आमदार विश्वजित कदम यांचे भाचे ऋषिकेश लाड हे विजयी झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगर पाचोड जिल्हा परिषद गट या ठिकाणी खासदार संदीपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे विजयी झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगर अंभई जिल्हा परिषद गट अब्दुल सत्तार जे आमदार आहेत त्यांचे पुत्र आमेर सत्तार विजयी झालेले आहेत। सांगलीमध्ये बागणी जिल्हा परिषद गट या ठिकाणी सदाभाऊ खोत यांच्या सुनबाई मोहिनी खोत या विजयी झालेल्या आहेत। सोलापूरमध्ये सांगोला जिल्हा परिषद गट या ठिकाणी शहाजी बापू पाटील यांच्या सुनबाई राणी पाटील या विजयी झालेल्या आहेत। सोलापूरमध्ये सलगर जिल्हा परिषद या ठिकाणी सिद्धराम मेहत्रे जे माजी मंत्री आहेत त्यांचे पुत्र शिवराज मेहत्रे हे विजयी झालेले आहेत। सोलापूरमध्ये तोळनूर जिल्हा परिषद या ठिकाणी सिद्धराम मेहत्रे यांच्या कन्या शीतल मेहत्रे या विजयी झालेल्या आहेत।